प्रथम पारितोषिक 1,50,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 75,000 रोख व आकर्षक चषक. या व्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षक ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द सिरीज एक सरप्राईज हे वैशिष्ट्य असेल या स्पर्धेचं. सालाबतप्रमाणे याही वर्षी ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली गेली. जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून पर्व 10वे एकमेव स्पर्धा असेल माहुल नगरीतली की जी दरवर्षी सातत्याने होत असते. तीच ती जय माता दी चषक 2021. एका माझ्याकडे एक आणि यावरती दोन दोन आहेत दोन आहेत. ते सलामीची जोडी भरवण्यात येईल संघाने मैदानात उतरवावी. दोन बॉक्स आहेत. फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज. तर जय माता दी ग्रुपचे सदस्य सभासद आणि खूपच सहकार्य केलं. प्रदीप कोहली असतील, प्रशांत कोहली, विनोद कोहली, कल्पेश माहुलकर, यशवंत कोहली, सचिन पाटील, महेश माहुलकर, गणेश कोहली, किरण माहुलकर, हरीश कोहली, योगेश कोहली,
शशिकांत कोहली, हेमंत कोहली, मनोहर कोहली, हेमंत कोहली, निखिल माहुलकर आणि विनोद कोहली. तर या दिवसातला सकाळच्या सत्रातला पहिला सामना आपण माहुल नगरीत पाहणार आहोत. जय माता दी चषक 2021 मध्ये केसीसी आंबापाडा विरुद्ध भैरवनाथ 11 माहुल. तर नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले केसीसी आंबापाडा बॉईजच्या माध्यमातून. तर या सामन्याला लाभलेले पंच असतील सूर्यकांत आढाव सर, कल्याणी घोरपडे सर आणि तिसऱ्या पंचांची भूमिका बजावताना आपण पाहू शकाल या माहुल नगरीतले सुपुत्र श्री हेमंत कोहली सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना असेल केसीसी आंबापाडा विरुद्ध भैरवनाथ 11 माहुल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सचिन काटकर. खूपच सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने आणि काय थ्रो केली गेली, काय फेकी गेली ऋतिक म्हात्रे यांच्या माध्यमातून. पहिलाच हादरा बसतोय जगदीश कोहली यांच्या रूपात. भैरवनाथ 11 संघाला धावबादच्या रूपात एक मोठा हादरा. तर पहिलाच हादरा पहिल्या चेंडूवर खूपच सूर्यकाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऋतिक म्हात्रे यांच्या माध्यमातून. ऋतिक म्हात्रेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून लागू झालंय. खूपच सूर्यकाचं क्षेत्ररक्षण ऋतिक म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. पहिल्या चेंडूवर धावबाद होतोय. एक महत्वाचा गडी भैरवनाथ 11 संघाचा जगदीश कोहली यांच्या रूपात पहिला हादरा. तर नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानात दीपक माहुलकर. तर पहिलेच आणि महत्वाचं षटक प्रगतीपथावर असताना एक सुपरस्टार आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सचिन काटकर. तर फलंदाजी मार्कवर सज्ज होईल जगदीश कोहली. खूपच सूर्यकाचा चेंडू टाकला होता. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू श्वास कैलेच्या दिशेने. एक धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहताय भैरवनाथ 11 संघाचा. 2 चेंडू अखेर 1 धाव 1 गडी बाद. खूपच सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. देखना फटका दीपक माहुलकर दाखवतोय माहुलचा ब्रँड. पहिला चेंडूवर चौका टोकलाय दीपक माहुलकर. मिळाला दीपक माहुलकरांच्या बॅट मधनं. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. काय कमबॅक केलं गेलं सचिन काटकर यांच्या माध्यमातून. खूपच सूर्यकाचा देखणा चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू जे सांगता होते थेट चेंडू जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात.
तो खूपच सुरेखाचा फटका मारला होता दीपक यांनी. त्यानंतर कमबॅक केले गेले सचिन यांच्या गोलंदाजीवर. स्वतः सचिन यांनी. तर 4 चेंडू अखेर 5 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, पण चेंडू बॅटची इनरेज लागून चेंडू जातोय थर्ड मॅन फाईन लेगच्या दिशेने. तर 2 धावा घोषित. या 2 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. पहिला आणि महत्वाचं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहोत जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2021. सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. काय फुलातून चेंडू टाकला गेला, त्रिफळाचित केलं गेलं. दुसरा हादरा दीपक माऊलकरांच्या रूपात. भैरवनाथ 11 माऊल याच सांगाला. सवारी भवानी चौकामध्ये गे खूपच सुरेख संगीत तुमच्या माध्यमातून आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळते. तर पहिल्या षटकात 2 महत्वाचे गडी टिपले गेले. सचिन गाडकर यांच्या माध्यमातून पहिला हादरा दिला गेला धावबादच्या रूपात जगदीश कोहली यांच्या रूपात. तर दुसरा हादरा दीपक माऊलकरांच्या रूपात भैरवनाथ 11 संघाला. तर नवीन फलंदाज दाखल होते मैदानात अरविंद तांदळे. अंडरम बॉक्स मधलं एक मोठं नाव दाखल होतंय. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा, कशी फटकेबाजी करतोय तो या माहुल नगरीत. तर नवीन गोलंदाज KCC आंबापाडा संघाच्या माध्यमातून सज्ज होईल राज. त्यांनी कालचा दिवस तर अक्षरशः गाजवला होता तोच राज. काय चेंडू टाकला जातोय राज यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता होते. कालचा सामना होता जय माता दी विरुद्ध मॅग्निफिशन नवी मुंबई. शेवटच्या 12 चेंडूत 21 धावसंख्येची गरज असताना कर्णधाराने चेंडू राज यांच्या हातात सोपवला आणि काही किमया साधली राज यांनी. तोच राज खूपच सुरेख चेंडू टाकला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय खूपच सुरेख क्षेत्ररक्षण जय कडू यांच्या माध्यमातून. एक भाव टाकतोय चेंडू, दुसरा भाव अडवतोय, क्षेत्ररक्षण माध्यमातून भूमिका बजावतोय. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय KCC आंबापाडा संघाच्या माध्यमातून. दुसरं आणि महत्वाचं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहताय राज कडू. तर सज्ज होईल एक अंडरम बॉक्सचा एक मोठं नाव अरविंद तांदळे. हॅलो जो परिकावून दिलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आडवेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. तर 2 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलकावर धावा लागतात 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहोत या माहुल नगरीत. सालाबत प्रमाणे दर यावर्षी सुद्धा ही स्पर्धा पार पाडली जाते. खूपच सुरेख असा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेने त्याच क्षेत्ररक्षक हातात तो चेंडू जाऊन विसावतोय. फक्त पॉवर प्लेच्या 10 चेंडूत एकच चौका ठोकला गेलाय भैरवनाथ 11 माहुल या संघाने. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा बेत असतो फलंदाजांचा. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा बेत असतो फलंदाजांचा, पण त्यावर रोख लगावलेली आहे
केसीसी अंबापाडा संघाच्या गोलंदाजांनी. पहिलं षटक सचिन काटकर, दुसरं राज कडू. काय चेंडू टाकला गेला अफलातून, ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गेलं क्रिकेट मधलं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा, 2 गडी बाद. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. सचिन काटकर, राज कडू यांच्या माध्यमातून सामना 5 षटकांचा असेल. 2 महत्वाच्या पॉवर प्लेच्या षटकात 2 षटकात 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. सुरेख असं षटक हाताळलं गेलं राज कडू यांच्या माध्यमातून. तर कालच्या सत्रातला खूपच तिसरा सामना होता मॅग्निफिशन नवी मुंबई विरुद्ध जय माता दी माहुल कोलीवाडा. शेवटच्या 2 षटकात 21 धावसंख्येची गरज असताना कर्णधाराने चेंडू सोपवला गेला तो राज कडू यांच्या हातात आणि फक्त 6 धावा दिल्या. आणि शेवटच्या षटकात 6 चेंडूत 15 धावसंख्येची गरज असताना सुबोध यांनी खूपच सुरेख षटक हाताळलं आणि पुढच्या फेरीत दाखल झाला तोच संघ, तोच गोलंदाज होता. राज कडू यांनी 5 धावा दिला या षटकांमध्ये. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल पण एकच धावे समाधान मानावे लागेल. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, गोलंदाजी पाहायला मिळते केसीसी अंबापाडा संघाच्या माध्यमातून. सध्या भैरवनाथ इलेव्हन संघ झगडतोय, संघर्ष करतोय, पण जो संघर्षावर मात करेल तोच संघ पुढील फेरीत दाखल होईल. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय अरविंद यांच्या माध्यमातून. त्याच ताकदीनं क्षेत्ररक्षण केलं गेलं राज कडू यांच्या माध्यमातून. तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक सरकतोय, जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावर. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय स्वतः सचिन काटकर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू वाईडिश मिडविकेट दिशेने चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत अरविंद आणि जगदीश यांच्या माध्यमातून. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय चालू सामना केसीसी अंबापाडा विरुद्ध भैरवनाथ इलेव्हन माहुल. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता होते, चेंडू जाऊन विसावतोय तेजस ठाकूर यांच्या हातात. तर या दिवसातला सकाळच्या सत्रातला पहिला सामना पाहतोय आपण केसीसी अंबापाडा विरुद्ध भैरवनाथ इलेव्हन माहुल. जय माता दी चषक 2021 सर्व खेळाडूंचे, क्रीडा रसिकांचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनला भिरकावून दिलंय. दुसऱ्याचा प्रयत्न, एकच धाव समाधान मानावे लागेल. एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते. तर 5 चेंडू अखेर 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 चेंडू शिल्लक असेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते सचिन काटकर यांच्या माध्यमातून. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं सचिन काटकर. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच क्षेत्ररक्षक अडवतोय, एकच धाव दिली जाते. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी केसीसी अंबापाडा संघाच्या माध्यमातून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 18 धावा, 2 गडी बाद. रेडी आहे काय? तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाठवावी आयोजकांनी. ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत आपण एक ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
तर सन्माननीय महेंद्र वैती साहेबांचा सत्कार यशवंत कोहली यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी जय माता दी ग्रुपला केलेलं सहकार्य मोलाचं आहे. सन्माननीय महेंद्र वैती यांचा सत्कार यशवंत कोहली यांच्या हस्ते होत आहे. तर 3 षटकांच्या संमतीनंतर धावफलकावर धावा लागतात. 18 धावा 2 गडी बाद. तर संघाचं चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रशांत काटकर. सामना करेल फलंदाजी मार्कवर सज्ज होईल अरविंद तांदळे. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता त्याला भिरकावून दिलंय मिडॉनच्या दिशेने. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तिथे 1 धाव होती तिथे 2 धावेमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज. तर 2 धावसंख्येबरोबर धावफलकावर धावा लागतात 20 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहात. खूपच सुरेख असा देखणा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि खूपच सुरेख अशी 2 धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतोय सरकतोय तो जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहेत. वाऱ्याचा वेग मंदावलाय त्या कारणाने एकेरी दुहेरी धावेवर जास्त करून भर दिला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. तर घरच्याच खेळपट्टीवर खेळताना आपण पाहताय घरचेच प्रेक्षक घरचीच खेळपट्टी घरचंच वातावरण. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू टाकला जातोय प्रशांत यांच्या माध्यमातून. पण त्यांना काही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून काही मदत होत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झालेत फलंदाज. तर 3 चेंडू आतापर्यंत टाकले 3 चेंडू 3 लगातार दुहेरी धावा काढण्यामध्ये सक्सेसफुल यशस्वी झालेत फलंदाज. खूपच सुरेख असा फटका मारला गेला कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. आमचा ब्रांड दाखवला जातोय अरविंद तांदळे यांच्या माध्यमातून काय देखना फटका कव्हरच्या दिशेने लगावला गेला. खूपच सुरेख असा फटका. लोअर फुल टच पद्धत चेंडू त्याला भिरकावून दिले जातोय चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार. होत्या तदनंतर प्रति हल्ला प्रहार हल्ला बोल आक्रमक फलंदाजी करण्यात सक्सेसफुल यशस्वी होताना आपण पाहताय अरविंद तांदळे. 2 खणखणीत चौकार लगावले गेलेत. चौथ्या षटकात आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत 14 धावा कुठल्या गेलेत. प्रशांत काटकर यांच्या गोलंदाजीवर केलेला हा प्रहार पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. त्रिफलाचित केलं गेलं. अजून एक मोठा आद्रा भैरवनाथ इलेव्हन संघाला अरविंद तांदळे यांच्या रूपात.
फटकेबाजी पाहायला मिळाली अरविंद तांदळे यांच्या माध्यमातून. 10 चेंडूत 19 धावसंख्येची मोलाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटक संपलेत. धावसंख्येवर धावफलक राहत आहेत 32 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जवळपास भैरवनाथ 11 माऊल 8च्या सरासरीने धावा काढतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 3 गडी बाद. तर कमलाकर कोळी जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती असावी. तर महत्वाचं 5वं षटक निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल ऋतिक म्हात्रे. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेने, पण एकच धावे समाधान म्हणायला लागेल. नवीन फलंदाज दाखल होतोय भैरवनाथ 11 संघाकडून नितेश. शेवटचे निर्णायक 5 चेंडू शिल्लक असतील. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल नितेश आणि जगदीश यांचा. 33 धावसंख्येवर धावफलकावर लागते. तर कर्णधाराने ऋतिक म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी चेंडू सोपवला गेला ऋतिक यांच्या हाती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि चौकार. राहील पंचांनी आपला निर्णय कळवावा. पंचांशी वादविवाद करू नये. रिव्ह्यू घेण्याचा अधिकार पंचांचाच असेल असं आयोजकांकडून कळवण्यात येत आहे. रिव्ह्यू घेण्याचा अधिकार फक्त पंचांना असेल. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे भीमर चेंडू बद्दल. तर तिसऱ्या पंचांची भूमिका बजावताना आपण पाहत आहात माहुलचे सुपुत्र श्री हेमंत कोहली सर. तर रिव्ह्यू घेण्याची मुभा फक्त पंचांकडे असेल आणि हा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल. तिसऱ्या पंचांनी तो निर्णय कळवलेला आहे फेअर डिलिव्हरी. आणि रिव्ह्यू घेण्याची मुभा फक्त पंचांनाच असेल. पंचांशी वादविवाद करू नये. दोन्ही मावळ गावातले नामवंत संघ आहात. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 2 चेंडू अखेर. रिव्ह्यू घेण्याची मुभा फक्त पंचांनाच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि जगदीश कोहली धावबाद होतोय. चौथा हादरा लेगबाईच्या रूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
होतोय मैदानात उभरता सितारा भावेश घरत, ज्याने MPL माहुल प्रीमियर लीग दणानून टाकलं होतं तोच भावेश दाखल होतोय. पुन्हा एकदा भेगीटे करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण, खूपच सुरेख अशी फेकी पाहायला मिळते सचिन काटकर यांच्या माध्यमातून. पण 2 धावा काढण्यात यशस्वी झालेत फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. धावसंख्या धावफलकावर लागत आहे. तर माफ करा, धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागत आहेत. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका होता नितेश यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू अखेर 41 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर सज्ज होईल फलंदाजी मार्कवर भावेश घरत. माहुल प्रीमियर लीग मध्ये दणानून सोडलं होतं तोच फलंदाज भावेश सज्ज होतोय. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 41 धावा. वाऱ्याचा वेग मंदावलेला असताना आपण पाहता या माहुल नगरीत, माहुल क्रीडा नगरीत पहिला सामना 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. यष्टीच्या खूपच बाहेर गेला चेंडू. पंच कल्याणी घोरपडे सर जमिनीला 2 हात समांतर दिशेने करत वाईटचा इशारा देताना आपण पाहताय. अवंतर धावसंख्येबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल निर्णायक चेंडू. आपण पाहताय जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2021 भव्य दिव्य स्पर्धा या माहुल नगरीत आपण पाहतात. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय आणि आज जातोय सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं KCC अंबापडा या संघाने. तर प्रथम 5 षटकात भैरवनाथ 11 माहुल संघाने 46 धावा केल्या. 47 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय KCC अंबापाडा संघासमोर. 30 चेंडूत 47 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी KCC अंबापाडा संघाला. तर तोपर्यंत आपण एक मधुर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकूया.
संगीत आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ऐकल्याबद्दल. तर आपण सामना पाहत आहात. चालू सामना असेल भैरवनाथ 11 माहुल विरुद्ध केसीसी आंबापाडा. या दिवसातला सकाळच्या सत्रातला पहिला सामना 5 षटकात 47 धावसंख्येचं टार्गेट लक्ष ध्येय ठेवलं गेलंय केसीसी आंबापाडा संघासमोर. तर यानंतर होणारा सामना असेल नवानगर भड विरुद्ध आगरीपाडा राजा. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती दर्शवावी. जर आले असतील तर आपली उपस्थिती व्यासपीठावर दर्शवावी. तर कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल ओपन हाफचे सामने महाराष्ट्रामधील महाराष्ट्राबाहेरील पूर्ण देशामधली खेळाडू फलंदाज गोलंदाज या क्रीडा नगरीत आले होते. त्यातून सेमीफायनलचा सामना रंगतदार लढत पाहायला मिळाली. रायगड विरुद्ध विक्रोलेन्स विक्रोली. तर विक्रोलेन्स विक्रोली संघाने 5व्यांदा या जय माता दी चषकामध्ये प्रवेश केला आहे. 5व्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला गेला आहे. कालच्या सत्रात विक्रोलेन्सचा संघ अंतिम सामन्यात दाखल झालाय. तर आज आपण पाहतात ग्रामीण संघ एक गाव एक संघ 8 संघ असतील या सत्रात. सचिन सचिन टीमचं नाव मुलेखंड सुयोग स्पोर्ट्स दापोली. तर 5 षटकात 47 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं. एकीकडे असेल माहुलचा स्टार जगदीश कोहली तर दुसरीकडे असेल माहुलचा सुपरस्टार सचिन काटकर. त्याच्या नावावर मागील रविवारीच चेंबूर गावठण चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार किताब आहे तो सचिन काटकर सज्ज होतोय. खूपच सुरेख असा चेंडू टाकला होता. हलूस टटवला चेंडू. शॉट फायनल दिशेने चेंडू जातोय. सिद्धेश जोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावसंख्येने धाव फलकावर श्री गणेश होतोय. तर कल्पेश साठी खुशखबर असेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते कोणाकडनं. तर खुशखबर असेल कल्पेश यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक हनुमंत नाखवा यांच्याकडून लागू होईल. तो पहिला आणि महत्वाचा पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. तर यानंतर होणारा सामना असेल नवानगर मड विरुद्ध आगरीपाडा राजा सुयोग स्पोर्ट्स दापोली. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनरेज लागते. एक पहिला आदरा बसतो केसीसी आंबापाडा संघाला. एक या धावसंख्येवर एक मोठा आदरा. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कल्पेश यांच्या रूपात एक हादरा बसतोय केसीसी आंबापाडा संघाला. 47 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय भैरवनाथ 11 संघाकडून केसीसी आंबापाडा संघासमोर. त्याच धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतात
आजच्या दिवसात एक गाव एक संघ ग्रामीण संघ आपण पाहणार आहोत. ना स्वतःसाठी ना संघासाठी खेळूया फक्त आणि फक्त गावासाठी. हीच धमक आणि हीच जिद्द असेल, हाच आत्मविश्वास असेल. प्रत्येक संघामध्ये तोच संघ जिंकेल जो संघ संघर्षावर मात करेल. तर पहिला आणि निर्णायक षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर असताना आपण पाहताय नवीन फलंदाज दाखल होतोय जय. अगोदर पद्धतीचा चेंडू खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होतो वाईड मिडविकेट दिशेने. चेंडू जातोय सीमा पार चौका. धावसंख्या जाऊन पोचते 5. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. दाद मागितली जाते, दात फेटाळली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू अखेर 5 धावा 1 गडी बाद. चौका टटावल्यानंतर चौका ठोकल्यानंतर कमबॅक केलं जातंय जगदीश गोल यांच्या माध्यमातून. तर एक गाव एक संघ ग्रामीण संघ आपण पाहणार आहोत आजच्या सत्रात. आजच्या दिवसात पहिले षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सफल झाले. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूपच सुरेख षटक टाकलं गेलं. एक चौकार आला, एक गडी बाद केला, 5 धावा दिल्या. एक कल्पेशांच्या रूपात एक हादरा दिला गेला. केसीसी आंबापाडा संघाला 47 धावसंख्येचा पाठलाग करतोय केसीसी आंबापाडा संघ. तर यानंतर होणारा सामना असेल एकीकडे असेल नवानगर मड तर यानंतर होणारा सामना असेल नवानगर मड विरुद्ध आगरीपाडा राजा सुयोग स्पोर्ट्स दापोली. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावर यावे. तर पहिलं षटक हाताळलं होतं जगदीश कोहली 5 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी माहुल सुपरस्टार माहुल संघाचा एक नवीन सितारा आपण पाहत आहोत. त्यांनी माहुल प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः गोलंदाजीच्या जीवावर गोलंदाजी मार्फत खूपच भले भले फलंदाज असतील एकीकडे असेल मंगेश वैती कल्पेश वैती यांना दनादून सोडलं होतं. तोच 22 घरत सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. महत्वाचं आणि निर्णायक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. तर त्याच्या समोर असेल एक सुपरस्टार माहुल गावचा सचिन काटकर. त्याच्या नावावर नवनवीन विक्रम आहेत. तोच सचिन विरुद्ध भावेचा सामना आपण या माहुलच्या क्रीडा नगरीत पाहणार आहात. ना स्वतःसाठी ना संघासाठी खेळूया फक्त आणि फक्त गावासाठी हेच दाखवून दिलं जातंय. खूपच सुरेखाचा चेंडू टाकला गेला. खूपच सुरेखाचा फटका हालूस टटवलं गेलं. महत्वाची विकेट असेल सचिन काटकर यांची. धावसंख्या धावफलकावर लागतंय 6 धावा. 47 धावसंख्येचा पाठलाग करतोय केसीसी आंबापाडा संघ. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहत आहात. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना अकुड पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक
पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर जगदीश कोहली असेल, भावेश घर त्यांच्या माध्यमातून खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पण 38 सर्कल काही भेदू शकला नाही फलंदाज. तर एक धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 चेंडू अखेर 7 धावा, 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना केसीसी अंबापाडा विरुद्ध भैरवनाथ तिलेवर माऊल चालू सामना. पहिला सामना या सत्रातला. भिरकावून दिलाय चेंडू, चेंडू जातोय. तर आजच्या दिवसातला पहिला षटकार आपण पाहताय. सचिन काटकर यांच्या माध्यमातून भिरकावून दिलं. वायडिश मिडविकेटच्या दिशेने खणखणी षटकार पाहायला मिळाला. आगाज केलाय फलंदाजीचा सचिन काटकर यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटकार आल्यानंतर कमबॅक केले जाते भावेश यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका, फटका जातोय सीमा पार. 4 धावा. तर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. तर 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 10च्या सरासरीने खेळावं लागेल जिंकायसाठी. 18 चेंडू आणि 30 धावा. तर मडचा सुपरस्टार, मडचा स्टार स्वप्नील कोहली यांचं सुद्धा स्वागत, हार्दिक स्वागत असेल या माहुल नगरीत. तर 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. तर लेग साइडला जे सीमारेषेवर बसलेले प्रेक्षक असतील त्यांनी कृपया करून आपले पाय सीमारेषे पलीकडे घेऊन बसावे. सूचना असेल आयोजकांकडनं सीमारेषेच्या पलीकडे जाऊन बसावे कृपया करून, जेणेकरून खेळाडूंना झेल टिपण्यात आणि क्षेत्ररक्षण करण्यामध्ये अडथळा येऊ नये याची सर्व प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी. तर 2 षटक संपलेत. पॉवर प्लेचे धावसंख्या धावफलकावर लागते 17 धावा. तर निर्णायक तिसरे षटक हाताळण्यासाठी संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय जगदीश कोहली. खूपच सुरेख असा फटका, बिगिट केला चेंडू, जातो चेंडू सीमारेषा. तर संकेत ठाकरे डीजे स्पेशलिस्ट खूपच सुरेख असं तुमच्या माध्यमातून मधुर संगीत आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळते. आखड पद्धतीचा चेंडू होता.
खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दीपक माहुळकरांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला होता, षटकार ठोकला होता. जय कडू यांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा, 2 चेंडू अखेर. 47 धावसंख्येचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा बिगिट केला चेंडू, चेंडू जातोय. 1 बाउन्स, 4 धावा. तो खूपच सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते जय कडू यांच्या माध्यमातून. प्रहार केले जात आहे, षटकार आणि चौकारामध्ये खेळलं जात आहे. जय कडू आणि जय कडू सध्या खेळपट्टीवर. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 20 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 15 चेंडू आणि 20 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहत आहेत. तर यानंतर होणारा सामना असेल दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती असेल. नवानगर मड विरुद्ध आगरीपाडा राजा सुयोग स्पोर्ट्स दापोली. दोन्ही संघाच्या संघ नायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघ नायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावर यावे. 3 चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर लागते 27 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता. अफलातून चेंडू टाकला गेला, ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गेलं, त्रिफलाचित केलं गेलं. एक मोठा हादरा, दुसरा धक्का जय कडू यांच्या रूपात KCC आंबापाडा या संघाला. वीस धावा 14 चेंडू. तर मावळ ग्राम समितीच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मावळ ग्राम समिती व गावातील सर्व भाविकांच्या वतीने आपल्या मावळ गावातील ग्रामदैवत श्री रखमेर देवाचा वार्षिक महोत्सव 2021 साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सर्व भक्तगणांकडून खार शार नैवेद्य आणि अर्पण सोहळा महाभंडारा असेल. तर सर्वांना एक नम्रतेची विनंती असेल, सर्व भाविकांनी भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
खूपच सुरेख असा आपलातून ब्रह्मास्त्र बाहेर काढले गेले. क्रिकेटचं यॉर्कर टाकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन ब्रह्मास्त्र बाहेर काढले गेले. एक चौथ्या चेंडूवर आणि एक पाचव्या चेंडूवर. चौथ्या चेंडूवर त्रिफळाचित केलं गेलं जय कडू यांना, तर पाचव्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना रिव्हर्स स्वीप केलेला फटका आपण पाहताय. चेंडू जातोय. तो पंचांचा इशारा येतोय. सीमा धावा. तर या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. 2 षटकात 17 धावा होत्या. तदनंतर जगदीश यांच्या तिसऱ्या षटकात 14 धावा दिल्या गेल्या. 31 धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावते. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आगरीपाडा राजा सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाने यावे. तर नाणेफेकीचा कौल नवनगर मड विरुद्ध नवनगर मड विरुद्ध आगरीपाडा राजा सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावर यावे. सन्माननीय श्री दत्तारामजी माहुलकर साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. श्री सन्माननीय दत्तारामजी माहुलकर साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल. यापुढील सामना असेल तर माहुल ग्राम समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक माहुल गावचे भाग्यविधाते श्री राजेंद्रजी जगन्नाथ माहुलकर साहेबांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं या जय माता दी चषकाला खूप मोलाचे सहकार्य लाभलेत. माहुल ग्राम समिती आणि माजी नगरसेवक श्री राजेंद्रजी माहुलकर साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर नवीन गोलंदाज अरविंद ऑलवेज टटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि खूपच सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दाद मागताना रनआउटची पंचांनी फेटाळली आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर नाणेफेकीचा कौल होत आहे सन्माननीय श्री दत्तारामजी माहुलकर यांच्या हस्ते. आगरीपाडा राजा सुयोग स्पोर्ट्स दापोली विरुद्ध नवानगर मड कोलीवाडा. तो मास्क वाटप करताना आपण पाहताय कर्णधाराला श्री सन्माननीय दत्तारामजी माहुलकर साहेब. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. खूपच सुरेख असा फटका. बेगीट केलेला चेंडू. चेंडू जातोय. बिग 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 षटकार. तर या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 39. प्रहार केला जातो अरविंद यांच्यावर. खूपच सुरेख असा देखना फटका सचिन यांच्या माध्यमातून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 39. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर आपण युट्यूबच्या माध्यमातून GTC लाईव्ह यावर सुद्धा लाईव्ह सामने आपण पाहू शकाल. जे प्रेक्षक ऑनलाईन सामने पाहतात त्या प्रेक्षकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बिगिट केला चेंडू. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि खूपच झेल टिपला गेला. संकेत माहुलकरांच्या माध्यमातून एक मोठा आदरा सचिन काटकर यांच्या रूपात KCC आंबापाडा संघाला 39 धावसंख्येवर.
तर 4 चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर लागते 39 धावा. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 8 चेंडू आणि 8 धावा रंगतदार लढत आपण पाहू शकाल. पहिलाच सामना चालू आहे केसीसी अंबापाडा विरुद्ध भैरवनाथ 11 माहुल. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला यॉर्कर, पण एक धाव पूर्ण केली गेली. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 40. 5 चेंडू अखेर, एक चेंडू शिल्लक असेल. तर नवीन फलंदाज दाखल होतोय करण म्हात्रे. 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज जिंकायसाठी. बेगिटे केले चेंडू आणि गडी बाद होतोय. कर्णांच्या रूपात एक चौथा हादरा मिळतोय केसीसी अंबापाडा संघाला. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. तर चालू सामना आपण पाहताय सकाळच्या सततला पहिला सामना केसीसी अंबापाडा विरुद्ध भैरवनाथ 11 माहुल. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने चेंडू सोपवला आहे. त्यांनी दणाणून टाकली होती माहुली प्रीमियर लीग. शेवटच्या षटकात 10 धावसंख्येची गरज असताना त्यांनी सामना जिंकून दिला होता तोच भूषण पाटील. आता जिंकायसाठी गरज असेल 6 चेंडू आणि 7 धावा. रंगतदार लढत आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा 6 चेंडू एकीकडे असेल केसीसी अंबापाडा, तर दुसरीकडे असेल भैरवनाथ 11 माहुल. एकीकडे असेल तेजस ठाकूर, तर दुसरीकडे भूषण पाटील. एक उगवता सितारा माहुल नगरीचा. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 7 धावा. खूपच सुरेख असा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि हा ना करता एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. दाखवून दिलं जातंय भैरवनाथ 11 संघाकडून ना स्वतःसाठी ना संघासाठी, खेळूया फक्त गावासाठी. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. दाखल होते मैदानात राजकडू. हा असा फटका, रिव्हर्स फटका. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. तो बर्बाद करून टाकले. प्रवीण काटकर एक महत्वाचा फलंदाज होता अंबापाडा संघाचा. निर्णायक क्षणी मोक्याच्या क्षणी रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्रिफळाची झालं. खूपच सुरेखाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. राज विरुद्ध भूषण असा सामना आपण पाहणार आहोत. हलवस टटवला चेंडू खूपच सुरेख असं फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला. आपण धावबाद करण्यामध्ये अयशस्वी होताना आपण पाहतात. 3 चेंडू निर्णायक असेल. 5 धावसंख्येची गरज असेल. 3 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. एकीकडे तेजस, दुसरीकडे भूषण. भूषण की तेजस
अंबापाडा की भैरवनाथ 11 मावळ केसीसी विरुद्ध भैरवनाथ 11. 3 चेंडू आणि 5 धावा. तर एक खुश खबर असेल भूषण पाटील यांच्यासाठी, जर मॅच जिंकवली 3 चेंडूत 5 धावसंख्येची गरज, तर अमित कोहली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. अशा मॅचेस काढण्यामध्ये यशस्वी आहेत भूषण पाटील. मागील 6 चेंडूत 10 धावसंख्येची मॅच काढली होती. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू, खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खराब अशी थ्रो आणि धाव बाद होतो. तिसरी धाव काढताना 2 धावा काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. तिसऱ्या धावसंख्या काढताना धाव बाद होतो. एखाद्रा तेजस ठाकूर यांच्या रूपात केसीसी अंबापाडा सांगाला. धावसंख्येचा पाठलाग करणं बंधनकारक राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. कंपल्सरी चेस असेल. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. पहिलाच सामना या दिवसातला, या सत्रातला काय रोमहर्षक सामना आपण पाहत आहे. भूषण पाटील तर अजून एक खुशी खबर, मॅच जिंकून दिली तर अमित कोहली आणि गणेश कोहली यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं म्हणजे 1000 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 2 चेंडू आणि 3 धावा. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. दाखवून दिलं जातंय माहुल भैरवनाथ 11 संघाकडून. ना स्वतःसाठी आणि ना संघासाठी खेळूया फक्त आणि फक्त गावासाठी. गावासाठी जिद्दीने आत्मविश्वासाने खेळलं जातंय. भूषण पाटील सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू 3 धावा. हलवेस टट्टावलेला चेंडू, सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय भावेश यांच्या माध्यमातून. 1 चेंडू 2 धावा. अंबापाडा एक चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. पहिलाच सामना, रोमहर्षक सामना आपण पाहत आहोत. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार लढत जिद्दीने लढतोय राज कडू. भूषण पाटील गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू आणि 2 धावा. तर 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहत आहात. 1 चेंडू आणि 2 धावा वेळ घेताना आपण पाहत आहात. भूषण पाटील सज्ज होते. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. काय चेंडू टाकला जातो, खूपच सुरेख असा चेंडू. काय 1 चेंडू 2 धावसंख्येची